नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी झाडांसाठी ताकापासून लिक्विड खत बनवलेलं आहे. तर ते कशा प्रकारे बनवलेलं आहे आपण नक्की बघू. एकदम साधा सोपा उपाय आहे. आपल्या झाडाला नवीन फुटवे येण्यासाठी, बुरशी न लागण्यासाठी छान असं आपलं ताकाचं जे खत असतं, लिक्विड खत असतं, ते मदत करत असतं. तर बघू शकता हे गुलाब आता उन्हामुळे इतके खराब झालेले आहेत. आज सगळेच झाडं खराब झालेले आहे, गुलाबच नाही, भरपूर झाडं म्हणजे उन्हाने. तरी पण आपण भरपूर पाण्याची याची काळजी घेतलेली आहे. भाजीपाला किंवा फळझाडं, फुलझाडं, वांग्याची झाडं, कांदे, तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता, दोडका वगैरे सगळ्यांना टाकू शकता. तर बघू शकता मी प्रत्येक 12 दिवसाला मी तर लिक्विड बनवत होते. पण आता या उन्हामुळे मी कुठलंही लिक्विड बनवलेलं नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आता थोडासा वेळ होता म्हणून बनवलेला आहे. तर कढीपत्ता कुठलंही झाडं असो, याने छान असं आपलं हे होतं. तर हे मी घेतलेलं आहे ताक, एक ग्लास भरून. आता मी माप माझ्या पद्धतीने केलेलं आहे. एका बादलीला हे 1 ग्लास मी ताक टाकून घेणार आहे. तर एकदम म्हणजे सोपा उपाय आहे, कुठलाही खर्च नाही, काही नाही. आणि शिवाय हे ताक आपलं घरचं आहे, विकतचं नाही आहे. विकतचं ताक कसं कधी हे असतं नाही का. तर घरचं ते घरचं असतं. म्हणजे मला हे म्हणायचं, घरचं छान असतं. कोणी विकत पण आणून टाकतं, कारण घरी एवढं ताक कुणाला भेटणं शक्य नाही होत घालणं ताक याला. तर बघू शकता तुम्ही हे जे ग्लास आहे ना, अशी मी 2 ग्लास करून घेणार आहे. आणि नंतर मी झाडाला टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे पूर्ण झाडांना एक डब्बा टाकणार आहोत. तर मी हे डब्याचं हे केलेलं आहे. तर पूर्ण असं मिसळून घेऊन आणि टाकून द्यायचं. एकदम साधा सोपा उपाय आहे. आणि कुठलाही म्हणजे खर्च नाही आहे त्याला. आपल्या घरचं जर ताक असेल तर. आणि कुंड्यातल्या झाडांना तर अतिशय उत्तम असतं, कारण लवकर कुंडीत बुरशी वगैरे लागण्याचं हे असतं ना, मुळाला याला. तर कुंडीतल्या झाडांना अतिशय छान काम करतं. बघू शकता तुम्ही. आम्ही त्या दिवशीच कुंड्या वगैरे उकरून दिलेल्या आहेत, त्यामुळे मी तसंच टाकलेलं आहे. कोणाला जर हे करायचं असेल तर त्यांनी कुंड्या अशा हे करून दिल्या पाहिजे, म्हणजे नाही का, उकरून दिल्या पाहिजे. म्हणजे मुळं त्याची मोकळी होतात आणि व्यवस्थित आपण जे लिक्विड टाकतो ते पूर्णपणे त्याला पोषण त्याचं मिळतं. तर बघू शकता इतकं ऊन आहे ना, पूर्ण लगेच पाणी टाकल्या पूर्ण पाणी जिरून जातं. इतकं ऊन आहे. आणि माझा जरा जायची गडबड होती, त्यामुळे मी थोडं उन्हातच लिक्विड खत घालून घेतलेलं आहे. आणि एकदम साधा सोपा उपाय आहे, काही खर्च नाही आहे. घरच्या घरी आपण हा उपाय करू शकतो. आणि हे बघा, मी अशा जमिनीतल्या पण गुलाबाच्या झाडांना टाकून घेतलेलं आहे आणि कुंडीतल्या पण. तर त्याला काही एवढं हे मेहनत पण नसते. पाणी आणि ताक बस 2च असतात. तर नक्कीच तुम्हाला जर करून बघायचं असेल तर करून बघू शकता. जे आपण झाडांसाठी करू शकतो ते करत राहायचं. ते बिचारे आपले छान येत राहतात. आता उन्हामुळे आपले झाडं जरा हे झालेले आहेत, नाही तर माझे पहिले व्हिडिओ खूप छान आहेत. पूर्ण सगळं भरभरून. आणि आता परत बनवणार आहे. पूर्ण भरभरून आपल्याला फळं आणि फळं नाही एवढे, पण भाज्या भरपूर दिलेल्या आहेत आणि फुलं पण भरपूर दिलेली आहेत. त्यामुळे असं प्रत्येक वेळेस आपण वेगळं लिक्विड नक्कीच बनवत असते. मी उन्हाळ्यात वेगळं बनवत असते, थंडीत वेगळं बनवत असते. आणि पावसाळ्यात तर आता बघू आता कुठलं काय होतं. पावसाळ्यात एवढी गरज नाही पडत कशाची, पण तरी पण बघू आपण. तर आताही मध्ये पाऊस झाल्यामुळे थोडे झाडं फुटायला लागलेले आहेत, जरा बरे झालेले आहेत. गुलाब, खास करून गुलाब जास्त खराब झाले होते. आणि त्यामुळे तर आता छान असे झालेले आहेत. पण अजून पाऊस नाही आलेला आहे. पावसाची तर खरंच सर्वांना प्रतीक्षा आहे, पण पाऊस काय झालेला नाही आहे. आमच्याकडे पण नाही, एकच पाऊस झालेला आहे. आता बघू पुढे कसं होतं. आपल्याला तर अजून नवीन झाडं आणायची आहेत, लावायचे आहेत, पण पाऊसच येत नाही आहे. त्यामुळे म्हणजे काही करू पण नाही वाटत आहे. वांग्याच्या पण झाडाला एकदम छान वांगं, फ्लावर, कोबी कुठल्याही झाडाला छान असतं ते. टाकलं तर मी थोडंच टाकलेलं आहे, कारण पाणी सकाळीच घातलं होतं आणि लगेच लिक्विड टाकलेलं आहे. आणि पत्ताकोबीला पण टाकून घेणार आहे. पत्ताकोबी तर इतकी लेट झालेली आहे ना, काय होतं, तिथे मिरच्या होत्या ना, ते मिरच्यामुळे ते पत्ताकोबीची वाढ नाही झालेली आपल्या. तर अशा प्रकारे मी प्रत्येक झाडाला हे लिक्विड खत टाकून घेतलेलं आहे. आणि मला जरा बाहेरगावी जायचं असल्यामुळे मी खरंच खूप गडबडीत होते, पण व्हिडिओ तर गेलाच पाहिजे. आणि कालच्या व्हिडिओला परवाच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. अजून द्या असंच, कारण खूप शेवटच्या स्टेपला आहे आपण. तर नक्की सर्वांनी अशीच
सपोर्ट करा, व्हिडिओ बघत जा पूर्ण, छान छान कमेंट करत जा आणि असं सपोर्ट करत जा. शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा, छान छान रांगोळीचे असतात, तिथे पण छोटेसे असतात, तर तिथे पण छान छान कमेंट करत जा आणि आपण परत भेटूया. मी पण सर्वांचे व्हिडिओ बघते. असाच सपोर्ट आपण एकमेकाला केला तरच त्यात हे आहे नाही का, म्हणजे काम करायला उत्साह येतो. कुणी असो काय होतं मग व्हिडिओ नाही चालले की थोडंसं हे होतं ना, कुणी असो, मी असो किंवा माझ्या कुणी असो, थोडंसं माणूस नर्वस होतं. तर असं न करता सर्वांचे व्हिडिओ बघा, कमेंट करा, लाईक करा आणि जे व्हिडिओ बघणारे आहेत निस्वार्थपणे त्यांनी पण एक कमेंट केली पाहिजे, कारण त्यांचे धन्यवाद तरी मानता येतात आणि आपली माणसं भेटलेला आनंद पण होतो. तर नक्कीच कमेंट करत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगत जा. आपण असेच पुढच्या व्हिडिओत भेटू. मला आता जायचं होतं पुण्याला, त्यामुळे मी खूप याच्यात व्हिडिओ बनवलेला आहे. आता पुढे कधी व्हिडिओ येतो माहिती नाही आहे, पण हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला आपण भेटू परत, तोपर्यंत काळजी घ्या. असेच व्हिडिओ तुम्ही पण टाकत जा, व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कधी म्हणत नाही पण नक्की करत जा. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.